स्वामी नित्यानंद गिरीजींच्या काल्याच्या कीर्तनानं ज्योतिर्लिंग अखंड हरिनाम पंचम दिनी सप्ताहाची सांगता नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील गोयकर वस्ती गारमाथा येथील ज्योतिर्लिंग देवस्थान येथे महंत भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं व हरिभक्त परायण सुरेशानंद महाराज, शास्त्री शृंगऋषीगड यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने व हरिभक्त परायण सुखदेव महाराज मुंगसे व हरिभक्त परायण सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम पंचमदिनी सप्ताहाची सांगता स्वामी नित्यानंद गिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं भक्तिमय वातावरणात झाली। सप्ताहाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम तर हरिभक्त परायण सुखदेव महाराज मुंगसे, हरिभक्त परायण तुकाराम महाराज केसभट, हरिभक्त परायण आदिनाथ महाराज आंधळे, भाऊसाहेब महाराज उगले यांची कीर्तन सेवा पार पडली व प्रवचनांच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा, व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला। काल्याच्या कीर्तनातून स्वामी नित्यानंद गिरीजी महाराज यांनी जीवनातील चिंता, भक्ती आणि समाजसेवेचे महत्त्व विविध उदाहरणातून पटवून दिले। चिंता जिवंतपणे जाळते तर चिता मेल्यानंतर जाळते असे सांगत मनुष्याने अनावश्यक चिंता न करता परमेश्वराचे नामस्मरण व सत्कर्म करण्याचा संदेश त्यांनी दिला। गोकुळातील वासियांनी गायी सांभाळल्या, आपणही आपल्या परीने किमान एका जीवाची जबाबदारी स्वीकारून त्याचे संगोपन करावे असे आवाहन महाराजांनी केले। तसेच भोजनापेक्षा भजनाचा हिशोब ठेवा असे सांगत माणसाने भौतिक सुखांच्या मागे न लागता आध्यात्मिक समाधान मिळविण्यासाठी भजन, कीर्तन व नामस्मरणाला जीवनात स्थान द्यावे असे त्यांनी स्पष्ट केले। लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श उपस्थितांसमोर ठेवताना महाराज म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या सेवेसाठी गावोगावी विहिरी, धर्मशाळा व विविध लोकोपयोगी वास्तू उभारल्या। जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केल्यामुळेच त्या लोकमाता झाल्या। प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले। नित्यानंद गिरीजी महाराज व हरिभक्त परायण सुखदेव महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली व कीर्तनानंतर काल्याचा प्रसाद व महाप्रसाद वाटप करण्यात आले। यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाच्या सांगता सोहळ्याचा लाभ घेतला। संपूर्ण मंदिर परिसरात टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। सप्ताह यशस्वी करण्यासाठी सप्ताह समिती, ग्रामस्थ, भजनी मंडळींनी व स्वयंसेवकांनी ज्योतिर्लिंग युवा प्रतिष्ठान यांनी विशेष परिश्रम घेतले। G9 मराठी 24 तास साठी प्रतिनिधी युनुस पठाण। मृग